एखाद्याचा मोबाईल न वापरता कशा पद्धतीने दुसऱ्याला फोन केला जाऊ शकतो पाहूया। एकनाथ खडसे यांचा दावा आहे की काही सॉफ्टवेअर आणि काही वेबसाईटचा वापर करून आपण कोणाच्याही नंबरवरून कॉल करू शकतो, तो देखील फेक कॉल असू शकतो। एकूणच हा नेमका काय दावा आहे आणि ही जी वेबसाईट आहे क्रेझी कॉल, ही नेमकी वेबसाईट कशी आहे ते आपण बघणार आहोत। एक डेमो करूया या वेबसाईट बरोबर आपण। क्रेझी कॉल ही जी वेबसाईट आहे ती आपण त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिलं जे आपल्याला पोर्टल आहे ते आहे ज्याच्या नंबरवर म्हणजे जो एकनाथ खडसे यांचा विवादित नंबर आहे तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकलेला आहे, कारण की या नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी खाली ज्या नंबरवर आपल्याला कॉल करायचा तो नंबर द्यायचा आहे। या ठिकाणी मी माझ्या सहकार्याचा नंबर टाकलेला आहे, योगेश म्हणून माझे सहकारी त्याचा नंबर टाकलेला आहे। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी गेट मी अ कोड असे या ठिकाणी क्लिक करायला येतं। या गेट मी अ कोडवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हे 3 नंबर दिसतात। हे 3 नंबर नेमके काय आहेत? यापैकी हा जो पहिला नंबर आहे त्या पहिल्या नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे आणि त्या कॉल केल्याच्या नंतर हा कोड आपल्याला टाकायचा आहे। नेमकं हे कसं चालतं ते आपण बघूया। मी स्वतः या ठिकाणी कॉल करणार आहे। आता आम्ही पहिला नंबर डायल केलेला आहे। आता वेलकम टू क्रेझी कॉल असं बोलतायत आणि त्यानंतर ते मला हा कोड विचारतायत। आता हा कोड मला या ठिकाणी टाकायचा आहे। कोड टाकल्याच्या नंतर हॅश बटन दाबल्याच्या नंतर आता माझा कॉल फॉरवर्ड होतोय। जे म्हणजे योगेश या सहकाऱ्यांचा माझा मी नंबर टाकलेला आहे त्यांच्या कॉलवर करायचे, आता त्यांच्या फोनवर हा कॉल द्यायला। आता बघूया नेमकं होतं की नाही। एकनाथ खडसेंच्या त्याच विवादित नंबरवरून मला फोन आलाय, ज्या नंबरवरती दाऊदने फोन केल्याचा आरोप जो आहे तो एकनाथ खडसेंवरती होतोय। एकनाथ खडसेंनी म्हणजे या प्रणालीने फोन केल्यानंतर ज्या फोनवरून फोन केलाय त्या फोनच्या कॉलमध्ये किंवा कॉल लॉगमध्ये, कॉल हिस्ट्रीमध्ये हा नंबर सेव्ह होत नाहीये जिथून फोन केला गेलाय। त्यामुळे एकनाथ खडसेंनी केलेला युक्तिवाद हा त्यामुळे काही प्रमाणात साशंकता आहे। अक्षयसह योगेश माने, एबीपी माझा, मुंबई।